एक दुःखद घटना आपणाला ऐकायला भेटली। शालीनताई पाटील यांचं काय दुःखद निधन झालेलं आहे। त्याच्याबद्दल मी दोन शब्द बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, शालीनताई पाटील वयाच्या 94 वर्षी मुंबई माहीम या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन झालं। त्याची खबर लागताच खूप वेदना झाली मित्रांनो। त्यांचा मूळ जन्म सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे। ज्योतिराव फाळके यांच्या ते कन्या होत्या। त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केलेलं आहे आणि मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये ते जॉब करत असताना त्यांना एक जैन संघटनेने लग्न केले आणि त्यांना जास्त सहवास काळ तिथं थांबता आलं नाही मित्रांनो। म्हणजे ते जैनचं निधन झालं आणि त्याच्यानंतर ते वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्याच्यातून ह्या महाराष्ट्रातून विरोधक आणि समाजकंटकांनी त्यांना पुनर्विवाह केला म्हणून जोरदार विरोध केला होता। न जुमानता त्यांनी आपले वसंतदादा पाटील यांच्याशी खंबीर साथ देऊन आपले पंढरपूरची आषाढी वारी असेल, महाराष्ट्रातील दौरे त्यांनी पूर्ण केले आणि 1980च्या दशकामध्ये एके अंतोलीचे सरकार सिमेंट घोटाळा याला राजीनामा देण्यास कारणीभूत कोण असेल तर शालीनताई पाटील होत्या। प्रकट विचार मांडणारे, महाराष्ट्राच्या लोकांच्या गोरगरीब सामान्य जनतेचा विचार करून विचार मांडणारे ते व्यक्तिमत्व होतं। असे 1980च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री होण्याचा चान्स जर कोणाला मिळणार होता तर शालीनताई पाटील यांना होता आणि बरेच दिवस ते आमदारही म्हणून महाराष्ट्रामध्ये ते राहिले आणि कालांतर त्याच 80च्या दशकात महाराष्ट्राचे मुख्य महसूल मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलं। त्याच्यानंतर त्याने स्वतः कोणाच्या अंतर्गत न राहता स्वतः निर्णय घेतला। एवढंच काय की देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्यावर काँग्रेसची प्रचंड मोठी जिम्मेदारी बी टाकलेली होती आणि त्या जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी शालीनताई पाटील पूर्ण महाराष्ट्रामध्ये खेडोपाड्यास काँग्रेस पक्ष निभावण्याचं काम केलं। कालांतराने ते राष्ट्रवादीमध्ये आले आणि मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात दौरे केले। त्याच टायमाला काँग्रेसमधून त्यांची हक्कलपट्टी केली आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री पद त्यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातून चळवळ उभा केली। अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांच्याशी संगनमत करून मराठा संघटना एकत्र करून महाराष्ट्रात दौरा केला आणि एक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षही स्थापन केलेला होता। मित्रांनो, त्यांनी आता वयाच्या 94 वर्षी जर निधन झालं असेल तर 90व्या वर्षी त्यांनी मुंबई हायकोर्ट असेल, दिल्लीचे सर्वोच्च न्यायालय असेल, शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी प्रश्न मांडण्यात आविषय केलं। गोरगरिबांची सेवा करण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा केली। अशी महाराष्ट्राची रणरागिणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची वाघीण असा शब्द त्यांना प्रयोग केलेला होता महाराष्ट्रात आणि त्यांची दुःखद घटना आज आपणाला समजले। त्याच्याबद्दल सर्व आम्ही त्यांच्या दुःखात विलीन होतो आणि त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभे अशी आई भवानी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो, जिजाऊला वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। पुन्हा एकदा जय जिजाऊ। कट।